आज सकाळी मला एक वेगळंच काम लागलं होतं. म्हणजे 2 दिवस झालं आमच्या गिरणीमध्ये साडी भरडायला आल्या होत्या आणि खूप भरपूर होत्या बरं का. मग ते भरडून राहिल्यावर मागं थोडासा तांदूळ राहिला होता आणि मी नीट करायला घेतला होता, कारण की चांगला भात होता. मी थोडासा शिजवून पण बघितला होता. शिजवताना एवढा छान वास येत होता याचा. बासमती तुकडा असतोय ना तसा येत होता. पण मला याचं नाव माहिती नव्हतं, कारण की जरासा मोठा होता, जास्त लांबडा पण नव्हता. मग नीट करायला घेतल्यावर वाऱ्याला लावला तर वारं अजिबात नव्हतं. नीट करायला घेतलं पण काही घाण वगैरे त्याच्यात काही नव्हती बरं का. तुम्हाला जर हा भाताचं नाव माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर स्वच्छ करून झाल्यावरती एक टोपलीवर जर झालं होतं, नंतर त्याचा जो चोथा निघाला होता मी हा टाकून द्यायला नव्हते, कारण की शेतात देणार होते. शेळ्या वगैरे खातात आमच्या शेतातल्या. नंतर मी खायला घेतलं सीताफळ, जे मी पूजेसाठी परवा आणलं होतं ना, ते आज पिकलं होतं. आणि शिवचं आमच्या फेवरेट फळ आहे बरं का. सगळ्या फळापेक्षा जास्त त्याला सीताफळ आवडते. बाहेर बसलो होतो तेवढ्यात आले पोस्टमन. काहीतरी पत्र आलं होतं कोणाचं तरी, आणि आमच्या भावकीतलंच होतं कोणाचं तरी. भावकीत कोणाचं पण येऊ दे, आम्ही गावात असल्यामुळे आमच्याजवळच ठेवतो. त्यात मी थोडी सही केली. त्याच्यानंतर मला एक होम रेमेडी ट्राय करायची होती, कारण की माझे केस एवढे गळायला लागलेत ना. आणि मी रील्स पण ह्याची सारखी भरपूर वेळा बघितली होती. मी एक वाटीभर तेल घेतलं होतं, जेवढं लागतं तेवढं घ्यायचं आणि एक कापूर घालायचं. दाट केस असेल तर तुमचे 2 तुम्ही घालू शकताय, पण माझे लांब आहेत पण पातळ आहेत, त्यामुळे मी आधी फर्स्ट टाइम ट्राय करणार होते. म्हटलं एक घालून बघूया, म्हणजे काही साईड इफेक्ट वगैरे होणार नाही म्हणून. छान असं लावून घ्यायचं. बघूया आता रिझल्ट कसा येते. बाय बाय.